नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर बालसंगोपन योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी मी महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की जानेवारी महिन्यापासून जे पैसे बाकी होते ते एप्रिलपर्यंत पूर्ण झालेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकते की तांत्रिक कारणामुळे अडचण येऊ शकते, कारण ते ऑफलाईन फॉर्म जे आहेत ते पडताळणी सुरू आहे. तर पण पुष्कळशा जिल्ह्यांमध्ये जे होते ते 3 महिन्याचे पैसे वाटप केलेले आहेत आणि बाकीचे उरलेले जे महिने आहेत ते लवकरात लवकरच वाटप करणार आहेत. तर सगळ्यांना माहितीच आहे की आता बालसंगोपन ऑफिसमध्ये काही कर्मचाऱ्यांना हा काम दिलेला आहे, म्हणजे जे संस्था आहे त्यांच्याकडे हा काम गेलेला आहे आणि ते सगळ्यांना म्हणजे कॉल करून बोनाफाईड सर्टिफिकेट, इन्कम आणि आधार कार्ड वगैरे हे यांची प्रत आणून द्यायला सांगत आहेत. तर लवकरात लवकर जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही त्यांच्याकडे जमा करा, म्हणजे उरलेले जे महिने आहेत ते लवकरात लवकर मिळण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे. तर ज्यांना पण कॉल जात आहे तर त्यांनी हे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर जमा करणे आहे, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये वाटप करणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. पण ज्या जिल्ह्यांमध्ये या कामाला अडथळा निर्माण होणार किंवा लवकर डॉक्युमेंट जमा नाही होणार तर मग तुम्हालाच पैसे जमा होणार नाही आणि पैसे जमा होण्याला कोणतीच अडचण येऊ नये याच्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत ते तुम्ही लवकरात लवकर जमा करून त्यांना नेऊन द्या आणि उरलेले हप्ते जे आहेत ते घ्यायला म्हणजे अडचण निर्माण होणार नाही. आणि नवीन लाभार्थी जे पण बालसंगोपन योजनेसाठी जे फॉर्म भरतात तर त्यांना काही अडचणी येत आहेत, जसं की घरासमोर जी फोटो असते तर फोटोसाठी अडचण येते. काही जणांना चौकशीसाठी येतात, त्या चौकशीमध्ये असं आढळते की म्हणजे जसं सासू-सासऱ्यांच्या घरचं घर असेल तर त्याच्यासमोरही फोटो काढले तरी चालेल, तेवढं काही नाही. पण काही जिल्ह्यांमध्ये एक कमेंट्स होता मला की फोटो कशी काढायची. तर फोटो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आडव्या याच्यामध्ये फोटो काढायची असते आणि ते मुलासोबत फोटो काढावे लागते आणि ते काढल्यानंतर जे काही अजून बाकीचे डॉक्युमेंट्स असतात, फॉर्म असते ते जमा करावा लागतो. हा फॉर्म जमा केल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला जी बालसंगोपन समिती असते ती समिती तिथं बोलावते आणि बोलवल्यानंतर मुलाला घेऊन तिथं हजर व्हावा लागतो आणि ते विचारतात मग की बाळाला तुम्ही चांगलं संगोपन कराल की नाही, किंवा मुलाला पण विचारतात, काही प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांचे व्यवस्थितरित्या उत्तर द्यायचं, जे आहे ते उत्तर द्यायचं आणि मग ही पडताळणी झाल्यानंतर बालसंगोपन योजना मंजूर केली जाते आणि मंजूर केल्यानंतर खात्यात पैसे येतात. पण ते पण मुलांच्या नावाने खाते उघडायला सांगितलेलं आहे. पुष्कळशा पालकांना अजून माहिती नाही आहे की बालकांचे पण खाते पाहिजे. तर बालकांच्या खातं ओपन करतपर्यंतच उशीर होतो, कारण पासबुक वगैरे, अकाउंट नंबर वगैरे सगळं पाहिजे असते आणि त्याच्यामध्ये मग अजून विलंब होतो. तर जे आहे ते बालकांचे खाते आधी उघडून घ्यायचे आणि नंतरच मग हा फॉर्म सबमिट करायचं. हे नवीन जे बालसंगोपन योजनेचा जो फॉर्म भरतात त्यांच्यासाठी माहिती आहे आणि जे आहेत जुने तर त्यांनी तर केलेलंच आहे, बालकांचे खाते ओपन केलेलेच आहे. आधी पालकांच्याच खात्यावर पैसे जमा व्हायचे, पण आता 1 वर्ष ते 1.5 वर्ष झालेलं आहे की हे जे पैसे आहेत हे बालकांच्या खात्यावर जमा होत आहेत आणि त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांचे बालसंगोपन करण्यासाठी आवश्यक आहेत. तर ही सगळी माहिती आहे. तर लवकरात लवकर तुम्ही बोनाफाईड शाळेतून काढून घ्या आणि इन्कम सर्टिफिकेट जी असते ती पण काढून त्यांच्याकडे जमा करा, म्हणजे लवकरात लवकर उरलेले महिने जे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि नवीन जे आहेत त्यांच्यापर्यंत
हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण माहिती होईल की आपण काय काय म्हणजे चुका करत आहोत फॉर्म भरताना. तर ह्या सगळ्या माहितीची त्यांना पण आवश्यकता असते. तर नक्की त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.